Hello friends, once again welcome on Google Classroom Teaching Learning Program. We already discussed about Into the Wild written by Kiran Purandare. Kiran Purandare explained his experience in his lesson. Into the Wild, in the first part, we already discussed Lost in the Jungle. In the second part, we discussed about tracking the panther of Nagarhole. Here, Shahjang is a wild photographer, cinematographer, big cat tracker, man animal conflict resolution seeker, and lodge owner. This is the identity of Shahjang. Shahjang is a cinematographer and the wildlife photographer. And when he is away from jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park, he is leading photography safaris in Africa or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's reaches. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण किरण पुरंदरे यांनी लिहिलेला जो लेसन आहे इंटू द वाईल्ड, यामध्ये त्यांनी दोन पार्ट केलेले आहेत. एक पार्ट आहे लॉस्ट इन द जंगल आणि दुसरा पार्ट आहे ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. लॉस्ट इन द जंगलमध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव एक्सप्लेन केलेला आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना जो अनुभव आलेला आहे तो त्यांनी लॉस्ट इन द जंगलमध्ये सांगितलेला आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल यामध्ये शहाजंगबद्दल सांगण्यात आलेलं आहे. शहाजंग कोण होते आणि त्यांना जो अनुभव आलेला आहे तो रेखाटलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि शहाजंगचा इंटरेस्ट काय आहे, ही इज अ सोशल वर्कर. ते एक सोशल वर्क आहेत आणि त्यांना जे वन्यजीव आहेत त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची खूप आवड आहे, गोडी आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून ते लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 3 पॅरेग्राफ पाहिलेले आहेत. आता पेज नंबर 60वरती या. पेज नंबर 60वरती त्याच्या अगोदर आपण जस्ट रीड द वॉट ॲक्च्युली हॅपन. पेज नंबर 59 पहा, ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. आय विल रीड इट द लेसन. See the part second. Shahjang is a wildlife photographer, cinematographer, big cat tracker, man-animal conflict resolution seeker, and lodge owner, all rolled into one when he is away from the jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park. He is leading photography safaris in Africa or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's reaches. What actually we learned in this first paragraph की शहाजंगची आयडेंटिटी दिलेली आहे, त्यांना कशाची आवड आहे, काय आहे आणि त्यांचा जो प्रवास आहे तो नागरहोलला जंगल ऑफ नागरहोलमधून चाललेला आहे आणि त्यांना जो अनुभव आलेला आहे तो टिपलेला आहे. त्यालाच आपण म्हणतो राजीव गांधी नॅशनल पार्क. आता दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं आहे पुढच्या पॅरेग्राफमध्ये Shah's recalls, त्यांना आठवत आहे with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of the felines over a career dedicated to finance. आता ह्यातून एक फायनान्स म्हणजे आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पैसे मिळवण्याच्या दृष्टिकोनातूनही अशा याचा उपयोग करू शकतो. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट वी ॲट अ जंक्शन the deer were calling, he says. We went around a blind turn, he continues, and up ahead on the path was the old leopard. You could tell he was past his prime. The jungle had taken a toll on him. He only had 3 canines. His eyes were sagging. Close to this leopard was another very young, good-looking male who was soon to come into his prime. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड प्रेझेंट. म्हणजे ह्या ठिकाणी जंक्शन म्हणजे त्या वळणावर त्यांना 2 लिपॉट्स भेटतात. एक तरुण आहे, एक म्हातारा आहे आणि एक एकेकाळचा ओल्ड जो झालेला आहे तो एकेकाळचा खूप महत्त्वाचा असा मानलेला जातो आहे. जणू काही तो राजा होता, पण आता तो थकलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो यंग आहे की तो आता राजा होण्याच्या, दॅट इज द पास्ट अँड प्रेझेंटचं त्यांनी त्यामध्ये चित्रण केलेलं दिसत आहे पहा. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी फाईट. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये फाईट होणार. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग अँड वी हॅड टू लीव. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. सिटिंग ऑन ए हाय रॉक वॉज द यंग लेपॉर्ड. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम ए गॅश अक्रॉस हिज फेस. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल.
आणि त्या दोघांमध्ये फाईट झाल्यानंतर जो ओल्ड आहे त्याचा अंत झालेला आहे आणि जो तरुण आहे तो विजयी झालेला आहे आणि तो ते एका खाडीवरती आनंदात टेकडीवरती बसलेला आहे. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर that it was the beginning of a new journey for him and for me. Photographs of that leopard, the victor, Scarface, आणि त्याला त्यांनी स्कारफेस असं नाव दिलेलं आहे पहा. As Shah Jahan named him not only made Shah's famous among Indians wildlife community but also led to Shah's unenviable reputation as a chronicle of the wild. Through my journey of photographing Scarface, I have discovered other leopards, his mates, and discovered his name is tigers. I also discover and current photographs of my work Saya while tracking Scarface. This is the world's first Black Panther, the behavior of which is being documented so intimately on camera. By tracking its movements, so far all the research on the animal has been done through camera traps. Through many months of toil, Shah has managed to collect the precious footage, including that of the animal mating, the piece of together the incredible landscape of a Black Panther's life. Now dear friends, पेज नंबर 60. आता जो आपण उर्वरित भाग आहे तो राहिलेला आहे. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे 3 पॅसेजमध्ये की शहाजहानला जो आलेला अनुभव आहे आणि त्यांनी जे सोशल वर्क केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं दिसते आपल्याला. आता जो शेवटचा पार्ट आहे पेज नंबर 60 काढा सर. पेज नंबर 60. साया, स्कारफेस अँड परदूस. आता साया म्हणजे काय? द ब्लॅक पॅन्थर. स्कारफेस म्हणजे काय? द यंग पॅन्थर. आणि परदूस मीन्स ओल्ड पॅन्थर्स. ही हॅज गिवन द नेम्स. आता शहाजहानने सुद्धा ह्या ॲनिमल्सला 3 विभागात केलेले आहे पहा. ब्लॅक पॅन्थर आहे, यंग आहे आणि ओल्ड आहे. द लिपॉर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस हॅव ऑल्सो लेड शाह डाऊन ए डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. Learning about them and the loss to their habitat has led Shah to create the Buffer Conflict Resolution Trust of India, BCRTI. आता ह्या ॲनिमल्सचं काय होत चाललेलं आहे की त्यांचं जे राहणं आहे त्यांना जंगलामध्ये संवर्धन व्हायला पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं होत नाही आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा कराव्या त्या दृष्टिकोनातून शहाजहाननी बफर कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया नावाची एक संस्था काढलेली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून, त्या एजन्सीच्या माध्यमातून ह्या प्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा ते प्रयत्न करताना आपणाला दिसत आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांचं सोशल वर्क, शहाजहान यांचं सोशल वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. जरी हिंस्र प्राणी असले, लोकांना त्याच्यापासून धोका असला तरी पण त्यांचं जतन करणं, त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि हे शहाजहाननी पटवून दिलेले पहा. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स. आता हे सगळं सांगण्यासाठी विलेजर्सला एज्युकेट करणं, त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. ही हॅज टेकन ओव्हर हिज शोल्डर. ही मोठी जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. त्यांचं संवर्धन करायचं असेल तर ह्या विलेजर्सला समजावून सांगणे, त्यांना विश्वासात घेणे खूप महत्त्वाचं आहे. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. आता मॅन ॲनिमल अँड जो कॉन्फ्लिक्ट आहे, जो संघर्ष आहे, एक्सप्लेन शाह, त्यांनी तो दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. देर इज नो पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड द नागर होल. पण नागर होलमध्ये तशा प्रकारचं कुठेही अशा प्रकारचं बफर झोन नव्हतं की ह्या प्राण्यांना राहण्यासाठी किंवा त्यांच्या सोयीसाठी अशी कुठली गोष्ट नव्हती. तर त्यांनी पुढाकार घेतला. द कोर एरिया, कोर म्हणजे काय? इम्पॉर्टंट एरिया, जो महत्त्वाचा भाग आहे ऑफ द फॉरेस्ट एंड्स विथ द फील्ड्स बिगिन इन अ ड्राय सीझन. जो दुष्काळ पडला
पाऊस कमी झाला त्यावेळेस काय होतं, प्राण्यांना जंगलामध्ये खायला काय मिळत नाही. इन द ड्राय सीझन एलिफंट्स अँड वाईल्ड बोअर्स, जे डुक्कर आहेत, नंतर एलिफंट्स आहेत, हत्ती आहेत, इन्कर्जन्स मीन्स अटॅक्स, ते अटॅक करतात कुठं, इन टू द फील्ड्स आर व्हेरी कॉमन. जे लोकांची शेती आहे त्याच्यावरती ते अटॅक करतात म्हणजे ते खाण्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि नासधूस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची होते. आणि मग शेतकरी काय करतो, अशा प्राण्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. ओल्डर लिपॉड्स, आता दुसऱ्या बाजूला जे तरुण लिपॉड्स आहेत ते शिकार स्वतः करतात, ताकद असते पळण्याची, परंतु ज्यावेळेस ते ओल्ड होतात, ओल्ड लिपॉड्स लाईक परदूस, जशा प्रकारे जे ओल्डर्स आहेत ते काय करतात मग, हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईव्हस्टॉक फ्रॉम द विलेजेस. मग त्यांना ज्यावेळेस अशा वेळेस त्यांना शिकार करणं अशक्य होतं, एखादा प्राणी सापडत नाही, तर मग ते काय करतात, विलेजर जे खेडेगाव आहेत त्या खेडेगावात येतात आणि तिथले मग जे बाहेर बांधलेले जे शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, त्यांना घेऊन ते जातात आणि आपली उपजीविका करताना दिसत आहेत पहा. आणि ते सुद्धा धोकादायक आहेत म्हणून हे लोक काय करतात, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. दिस क्रिएट रिसेंटमेंट अमॉंग लोकल्स टुवर्ड द ॲनिमल्स ऑन द ऑकेजन्स लिडिंग टू अनप्लीजंट सिच्युएशन. आता सिच्युएशन पाहिली तर कशी आहे, अनप्लीजंट आहे. लोक मानायला तयार नाहीत, कारण लोकांचं ह्या प्राण्यांपासून खूप नुकसान होत आहे आणि लोक म्हणत आहेत की ह्या प्राण्यांचं संवर्धन केल्यानंतर आणखी आपलं नुकसान होणार आहे. कारण हे प्राणी काय करतात, केवळ शेळ्या मेंढ्याच येत नाही तर जे लहान मुलं असतात त्यांनाही घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतात. आपण बातम्यांमध्ये पाहत असतो की बिबट्या आला आणि त्याने एका लहान मुलाला घेऊन गेला, अशा प्रकारच्या आपण बातम्या ऐकत असतो. आणि मग अशा प्रकारे लोकांमध्ये मनामध्ये भीती निर्माण होते. आणि मग ह्या ठिकाणी शहाजंग यांनी लोकांच्या मनामधली भीती काढण्यासाठी आणि त्या वन्यजीवांचं, त्या हिंस्र प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी एक मोहीम राबवलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे पहा. दिस क्रिएट रिसेंटमेंट अमॉंग लोकल्स टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन ऑकेजन लिडिंग टू अनप्लीजंट सिच्युएशन्स. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेस मी चित्रामार्फत तुम्हाला जे चित्र दाखवलेत पहा, की ह्या ठिकाणी कशा प्रकारे हे प्राणी, हे पहा एलिफंट आहे हा, आणि हे वाईल्ड बोअर्स, म्हणजे दॅट इज इन ड्राय सीझन्स, ज्यावेळेस दुष्काळ पडतो, पाऊस पाणी कमी असतो, त्यावेळेस हे एलिफंट्स किंवा हे वाईल्ड बोअर्स काय करतात, डायरेक्ट इन्कर्जन्स मीन्स अटॅक्स इन द फील्ड्स व्हेरी कॉमन, ते त्या अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ते शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं पाहायला मिळते. पहा, शुगर केनचं जे आहेत ऊस आहे त्या ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात हे वाईल्ड बोअर्स नुकसान करताना दिसत आहेत. आणि हे नुकसान शेतकऱ्यांना परवडणारं नाहीत आणि त्यामुळे ते काय करतात, त्यांच्यावरती अटॅक करतात. ते शहाजंग यांनी लर्निंग अबाउट देम द लॉस टू देअर हॅबिटंट, त्यांचं हॅबिटंट वास्तव्याला काय झालेलं, धोका झालेला आहे, त्यांच्यासाठी कन्झर्वेशन करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून त्यांनी अशा प्रकारची संस्था स्थापन केली आहे. त्याला नाव दिलेलं आहे की बाबा ह्या संस्था बफर कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया BCRTI. इट्स अन एजन्सी दॅट एज्युकेट विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारचे बफर झोन्स तयार करायचे, जेणेकरून प्राण्यांना राहण्यासाठी आणि त्यांना पाणी पिण्यासाठी जेवढी सोय करता येईल ते करण्याचा ते लोकांना मदतीला घेऊन ते काम करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांचं सोशल वर्कही दिसतं पहा. आणि दुसऱ्या बाजूला जे परदूस म्हणजे काय ओल्ड लिपॉड्स येतात आणि ते जंगलातून खेडेगावाकडे येतात, त्यावेळेस लोक त्यांना हुसकावून लावताना दिसत आहेत, मारताना दिसत आहेत, कारण त्याच्यापासून धोका आहे म्हणून पहा. या ठिकाणी ओल्ड लिपॉड्स लाईक परदूस हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईव्हस्टॉक फ्रॉम विलेजर्स. आणि मग ते काय करतात, खेडेगावात येतात आणि तिथून मग ते शेळ्या मेंढ्या किंवा लहान मुलांना घेऊन जातात. दिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमॉंग लोकल टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन द ऑकेजन लिडिंग टू अनप्लीजंट सिच्युएशन. अशा प्रकारची अनप्लीजंट सिच्युएशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे लोकांमध्ये दॅट इज द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, लोकांमध्ये आणि त्या प्राण्यांमध्ये जो कॉन्फ्लिक्ट आहे, संघर्ष आहे, जगण्याचा तो चालूच झालेला दिसतोय आपल्याला. आणि मग ह्या ठिकाणी लेखक त्याच्यावरती सोल्युशन काढताना दिसत आहेत आपल्याला. पुटिंग टुरिस्ट, नाव सी द पेज नंबर 60, की बाबा लेखकाने त्यातून त्यांना उपजीविकेचं साधनही करण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. पेज नंबर 60. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI अम्ब्रेला. ह्या सर्व अम्ब्रेला त्या छताखाली
सगळेजण काम करत आहेत पहा. शास प्रोव्हाइड्स लोकल विथ द व्होकेशनल ट्रेनिंग. त्यांना एक ट्रेनिंग देण्याचंही काम ते करत आहेत पहा. विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन्स. आणि सर्वात मेरिट काय आहे त्याचं, तर लोकांना त्यातून ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम द टुरिस्ट करन्सी. जे टुरिस्ट येतात ना, त्यांच्या जे टुरिस्ट आल्यानंतर लोकांनी फक्त माहिती द्यायची, हे इथं हा ॲनिमल राहतो, या ठिकाणी हे ॲनिमल देत असतो. कारण तिथल्या लोकल लोकांना माहीत असतं हे ॲनिमल किती वाजता निघतो, किती वाजता नाही. कारण प्रत्येक ॲनिमलचं, प्रत्येक प्राण्याचं एक वैशिष्ट्य असतं की तो ठराविक काळातच ते निघताना दिसतो आपल्याला. द व्हिजिटर ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलेंटियर टू टीच द स्किल्स ट्रेनिंग क्लास टू देअर चॉईस. द एक्वायर्ड स्किल्स एनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांना एक प्रकारची नोकरी मिळण्यासारखं, त्यांना एक प्रकारचं आर्थिक फायदा होण्यासाठी सुद्धा ह्या प्राण्यांचा उपयोग होऊ शकतो. विथ द एनी ऑफ न्युमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन इफ नॉट इन ए फॉर अवे सिटी. कारण शहरापासून असं काय लांब नाही आहे पहा. ह्या ठिकाणी टुरिस्ट आलेले दिसत आहेत आणि लोक त्यांना माहिती दिसत आहेत पहा. की या ठिकाणी द फॉरेस्ट हॅव थॉट मी दॅट इज द नाव सी हिअर की माणसांना एक प्रकारे त्यातून फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्या ठिकाणी एक शेतकरी पहा, मेडेगॉड इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरलिस्ट. जो शेतकरी आहे हू इज ट्रेंड ॲट BCRTI अँड इज नाऊ ए सर्टिफिकेट नॅचरलिस्ट एम्प्लॉईड बाय बिशन. जी बिशन संस्था आहे त्याचा तो आता एम्प्लॉई झालेला आहे. आणि ते स्वतः सांगतात, मेडेगौडा काय सांगतात, इन द पास्ट I have lost almost 80% of season's yield of sugarcane to such animals attacks. जवळजवळ 80% शेती जे शुगरकेनची जी ऊसाची शेती आहे मी ह्या ॲनिमलमुळं काय झालेली आहे, लॉस्ट केलेली आहे. परंतु त्यावेळेस मी ह्यांना काय करायचो, हेट करायचो, अतिशय तिरस्कार वाटायचा मला या प्राण्यांचा. आय यूज टू हेट देम बट नाऊ आय हॅव लर्न हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. आणि आत्ता मला समजलं की हे ॲनिमल्स किती महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. आर द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. आणि त्यांचं संवर्धन करणं, त्यांचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. का तर यांच्यामार्फत आता आपणाला एक प्रकारे उपजीविका करण्याचं साधनही उपलब्ध झालेलं आहे. जे टुरिस्ट येतात त्यांना आपण काय करायचं, गाईड करायचं, मार्गदर्शन करायचं आणि त्यातून आपल्याला पैसे इन्कमही चालू केलेलं आहे त्यांनी. ही सेज आय हॅव नोन दी जंगल्स फॉर 35 years. की जवळजवळ 35 वर्षाचा अनुभव आहे मला या जंगलाचा. आणि मग त्याचा उपयोग मी काय करतो, जे टुरिस्ट येतात ना त्यांना सगळ्यांना हे जे जंगलाबद्दलची माहिती सांगतो. आय नो वेअर द ॲनिमल्स आर. आणि मी त्यांना सांगतो की जंगलामध्ये प्राणी कुठे कुठे आहेत त्याची माहिती देत असतो. अँड आय रिअलाइज. आणि त्यावेळेस मला जाणवलं, कळून चुकलं, आय कॅन गाईड व्हिजिटर्स. मी त्या व्हिजिटर्सला काय करू शकतो, गाईड करू शकतो. अँड गेट पेड फॉर इट. आणि त्यापासून मला काय मिळतात, पैसे मिळतात. आणि हा खूप मोठा बेनिफिट जो शहाजंग यांनी लोकांमध्ये रुजवलेला आपल्याला पाहायला मिळतो की तुम्ही ह्या प्राण्यांचा उपयोग जे व्हिजिटर्स येतात ना शहरातून त्यांना दाखवण्यासाठी करा. आणि त्यातून तुम्हाला तुमचं एक प्रकारचं उत्पन्नाचं साधनही मिळेल. अशा प्रकारे शहाजंग यांनी सोशल वर्क करता करता तेथील राहणाऱ्या जे ग्रामीण लोक आहेत, जे अडाणी लोक आहेत त्यांना पैसे मिळवण्याचं साधनही उपलब्ध करून दिलेलं पाहायला मिळतं. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. आणि अशा प्रकारे जेवढं माझं नुकसान झालं होतं शेतीच्या माध्यमातून तेवढं सगळं पेईंग बॅक त्या ॲनिमल्सने सर्व परत करण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे ह्या ठिकाणी शहाजंग यांनी जे जनजागृती केली आहे की प्राण्यांचं संवर्धन आणि संरक्षण करणं खूप गरजेचं आहे, हाच फोकस शहाजंग यांनी या पाठातून दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. ॲज अ सोशल वर्कर ते कोण आहेत, एक सोशल वर्कर आहेत. आणि त्या सोशल वर्कमधून त्यांनी ही जनजागृती केलेली पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा पॅरेग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे पहा. द लास्ट पॅरेग्राफ, द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. ते स्वतः सांगतात की ह्या जंगलाने मला खूप शिकवलं. फॉर इन्स्टन्स, फॉर एक्झाम्पल, ते म्हणतात लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. सगळ्यात महत्त्वाचं काय शिकवलं असेल तर लिसनिंग. तुम्हाला डोळ्यांनी किती दिसतं ह्यापेक्षा तुम्ही किती बारकाईने ऐकताय जंगलामध्ये. आणि आता कुठला ॲनिमल येणार आहे त्याच्या चाहूलवरनं, त्याच्या आवाजावरनं हे तुम्हाला दिसण्यापेक्षाही तुमचे कान अतिशय तीक्ष्ण असणं खूप गरजेचं आहे. मी पहिल्यांदा जंगलामध्ये शिकलो. लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हायकल
अँड सीट अँड लिसन. तुम्ही तुमचं वाहन जे कुठल्या गाडीत गेला असाल ते बंद करा आणि थांबा आणि शांत बसा आणि ऐका. फॉर दी फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. कॉन्स्टंटली मी कंटिन्युअसली कम्युनिकेटिंग विथ. जंगलामध्ये गेला आहे, प्रत्येक झाड बोलतं, फूल बोलतं, प्राणी बोलतात, पक्षी बोलतात, त्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला येतं. हे मी त्यातून शिकलेलो आहे पहा. थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. कशातून? थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. जे वेगवेगळे प्राणी पक्षी जे आवाज करतात ना, ते खूप सूचित असतं. काही ना काहीतरी आपणाला ते सांगत असतात. थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स ही एक्सप्लेन्स. आणि ते अतिशय सुंदर असं वर्णन करतात आणि सांगतात की हे बर्ड्स आणि ॲनिमल्स जणू काही माझ्याशी बोलतायत जंगलामध्ये. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. तुम्हाला जंगलामध्ये खूप काही शिकायला मिळालं. आणि ते म्हणतात द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. आणि जो ब्लॅक पॅन्थर आहे त्याने मला पेशन्स शिकवलं, सहनशीलता शिकवली की किती सहन करावंच, की वेळेनुसार तुम्हाला कुठली गोष्ट मिळणार नाही आणि म्हणून ती पेशन्स असणं खूप गरजेचं आहे, हे मला ब्लॅक पॅन्थरने शिकवलं. बट अबाव ऑल इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तू थांबू नकोस. जेवढं तुला शोध करता येईल, डिस्कवरिंग करता येईल तेवढं तू करत राहा. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्स टू लर्न अँड शेअर विथ दी वर्ल्ड. ह्या जगामध्ये खूप असे अमेझिंग एक्सपिरियन्सेस आहेत, अमेझिंग थिंग्स आहेत. एक आश्चर्यकारक अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ते तू शोध आणि ते काय कर, जगाबरोबर शेअर कर. हा लेसन अतिशय महत्त्वाचा आहे पहा. ते सांगतात, मी तुम्हाला या ठिकाणी गेल्या वेळेस पण दाखवलं होतं की बाबा ॲनिमल्स द फॉरेस्ट हॅव थॉट मी मेनी थिंग्स. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. की जंगलामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसतं किती, ह्यापेक्षा तुम्ही ऐकता का हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला लांबून आल्यानंतरच कळतं की बाबा जर एखादा प्राणी लांब असेल तोपर्यंतच तिथं किलबिलाट चालू होतो आणि तुमचे कान तेवढे तीक्ष्ण असणं खूप गरजेचं आहे. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हायकल, सीट अँड लिसन. फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. आता कोण बोलतो तुमच्याशी? तर व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. जे पक्षी आहेत, जे प्राणी आहेत, ते तुमच्याशी कॉन्स्टंटली कंटिन्युअसली बोलत असतात. फक्त तुम्हाला ते समजणं खूप गरजेचं आहे. हे एक्सप्लेन्स ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. आयुष्यात लेसन म्हणजे काय? आयुष्यातला धडा. हे प्राणी आपल्याला खूप शिकून जातात. आणि मग ते सांगतात शेवटी की ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. अतिशय इम्पॉर्टंट. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. ह्या ब्लॅक पॅन्थरनी मला काय शिकवलं? तर सहनशीलता. की बाबा किती सहनशीलता पाहिजे आपल्यामध्ये, हे मला ब्लॅक पॅन्थरने शिकवलं. ॲनिमल्स खूप काय शिकवून जातात. प्रत्येक गोष्ट वेळेनुसार मिळते. आपण म्हणतो ना संयम ठेवा, संयम ठेवा. त्याचा संयम सुटतो ना, तो काय करतो? संपतो. बट अबाव ऑल इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. आणि ऑल्सो आय अंडरस्टँड नेवर स्टॉप डिस्कवरिंग. जे शोधायचं आहे ते थांबू नकोस. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न. या जगामध्ये शिकण्यासारखं खूप आहे, खूप अमेझिंग गोष्टी आहेत. टू लर्न. हे एक्सपिरियन्स तू काय कर? लर्न, शिक, स्वतः शिक अँड शेअर विथ द वर्ल्ड. फक्त स्वतःपुरतंच ठेवू नकोस, तर ते काय कर? जगाबरोबर शेअर कर. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपला हा लेसन अशा प्रकारे संपलेला आहे. शहाजंग हे कोण आहेत? ॲज अ सोशल वर्कर. त्यांना वेगळ्या ॲनिमलची माहिती घेणं खूप आवडतं आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं? या ॲनिमलचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, डिफिकल्टीज, यू कॅन कॉल मी ऑन माय मोबाईल नंबर, डिअर फ्रेंड्स, अँड डिस्कस विथ मी. I hope you understand this lesson. I also explain in Marathi also. Thank you very much, dear friends. Thank you very much once again.